नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की 9व्या महिन्यामध्ये डिलिव्हरीला जाण्यासाठी बॅग कशी भरावी। तर बॅग ह्या दोन भरायच्या, एक आईची आणि एक बाळाची। दोघी बॅग वेगळ्या वेगळ्या भरायच्या, कारण की वेळेवर खूप धावपळ होते। तर आईची बॅग कशी भरायची, तर तिच्यामध्ये मॅटर्निटी गाऊन घ्यायचे, जेणेकरून म्हणजे त्यांना चैन असते, आईला बाळाला दूध पाजता आलं पाहिजे म्हणून। आणि दुसरं म्हणजे एक चादर ठेवायची, एक डोक्याला बांधायला स्कार्फ ठेवायचा। आणि आईला पाणी कमी पडतं तेव्हा शरीरातलं दूध तयार होत असतं, तर मग तिला वेळोवेळी पाणी पिण्यासाठी एक बॉटल ठेवायची, पाण्याची भरलेली कायम, म्हणजे पाणी आपल्याला हॉस्पिटलमध्ये कुठूनही आणता येईल अशी एक बॉटल ठेवायची। आणि दुसरं म्हणजे तिच्या ओठांना लावायला एक लिप बाम ठेवायचा, आपले ओठ कोरडे पडतात, पाणी शरीराला कमी पडतं म्हणून। आणि दुसरं म्हणजे ब्रश ठेवायचा, आणि अजून एक साबण ठेवायचा आंघोळीचा, की आपल्याला जर आपलाच साबण आवडतो, कोणाचा वापरू वाटत नाही ना आता, तर मग एक साबण ठेवायचा। आणि दुसरी म्हणजे बाळाची बॅग। तर बाळाची बॅग कशी भरायची, तर बाळाला पुसण्यासाठी एक कॉटनचा कपडा घ्यायचा। आणि कॉटनचे कपडे म्हणजे कोणते वापरायचे, की आपले आजी, आई, मावश्या नऊवारी साडी जर नेसत असतील तर त्यांच्या जुन्या वापरलेल्या साड्या त्याही स्वच्छ धुवून घ्यायच्या, एकदम स्ट्रॉंग डिटर्जंट नाही वापरायचं, कारण की त्याचा वास बाळाला येऊ शकतो। कोणता परफ्यूम मारायचा नाही त्या दुपट्यावर, की जेणेकरून बाळाचे नाक एकदम सेन्सिटिव्ह असतं, तर त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची। आणि ते पूर्ण स्वच्छ पाण्यात धुतलेले आणि उन्हात सुकवलेले पाहिजे, असे दुपटे घ्यायचं। एक दुपटं म्हणजे बाळाला पुसण्यासाठी लागेल, दुसरं दुपटं म्हणजे बाळाला गुंडाळून आणि आपल्याजवळ आणण्यासाठी लागेल। आणि बाकीचं जर समजा सी सेक्शन झालं किंवा नॉर्मल झालं तरी 5 दिवस कसेही ठेवतात, तर आपल्याला बाळासाठी 5 दिवस पुरतील असे 15 ते 20 दुपटे तयार करून घ्यायचे। आणि बाळाला थंडी वाजू नये म्हणून हाताचे सॉक्स ठेवायचे, पायाचे सॉक्स ठेवायचे, याचेही 3 ते 4 जोड ठेवायचे तुम्ही। आणि बाळाला लंगोट घ्यायच्या, तर लंगोट 15 ते 20 तर पाहिजेच, कारण की बाळ जेव्हा ते 3 ते 4 दिवसाचं असतं तोवर खूप सुशी खूप करतं, तर त्याच्यामुळे ते तर लागतीलच। आणि म्हणजे बाळाला आणखी जर समजा वरचं दूध पाजावं लागतं, किंवा ते डब्याचं डॉक्टर जे प्रोव्हाइड करतात, आपल्याला सजेस्ट करतात, ते पावडरचं दूध बनवून पाजावं लागतं 2 ते 3 दिवस आईला दूध येईपर्यंत, तर त्याच्यासाठी 1 वाटी चमचा लागतो, तर 1 वाटी चमचा घ्यायचा। आणि बाळाला पांघरण्यासाठी एकदम मऊ लुसलुशीत एक छोटंसं ब्लँकेट घ्यायचं। आणि आणखी ड्राय कापड असतं एक, तर ते कापड घ्यायचं, की जेणेकरून आपलं बेडशीट खालचं खराब नको व्हायला। तर अशा पद्धतीने बॅग भरायची। बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।